ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं जगाला एकतेचं दर्शन घडवलं. भारताच्या आत्मनिर्भरतेचंही हे अद्वितीय उदाहरण ठरलं. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करत महात्मा गांधींच्या स्वप्नातलं राष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचं राष्ट्रपतींचं जनतेला आवाहन. ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या 9 अधिकाऱ्यांना वीरचक्र शौर्य पदक, 4 अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्धसेवा आणि 13 अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर. पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईत शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या 26 अधिकाऱ्यांना वायुसेना तर नौदलाच्या 3 अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील सुरक्षा दलांच्या 1090 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेचं रक्षण करणाऱ्या BSFच्या 16 जवानांचाही सन्मान. पाकिस्ताननं पुढे आगळीक केली तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील. परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानी नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर इशारा. S&P ग्लोबलकडून भारताच्या सार्वभौम पत मानांकनात BBB- वरून BBB अशी सुधारणा, भारताकडून स्वागत. BDD चाळवासियांना मिळालेली घरं, मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात. सदनिका सावी वितरण समारंभात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. MMRDAच्या 2 पुलांसह विविध विकास प्रकल्पांचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबईतला किनारी मार्ग आजपासून 24 तास वाहतुकीसाठी खुला झाल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. डबेवाल्यांना 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर देणार. अनुभूती केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. बिहार मतदार सुधारणा यादी मोहिमेअंतर्गत गाळल्या गेलेल्या 65 लाख मतदारांची यादी कारणांसह जाहीर करावी. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात किशौती गावात झालेल्या ढगफुटीमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. नमस्कार. 9:30च्या